नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. बहुतेक मी आज एका फटक्यात हा कॅमेरा सेट केलेला आहे बहुतेक. थांबा जरा, मी थांबतो आणि जाऊन एकदा कन्फर्म करतो की माझा जो अंदाज आहे तो बरोबर झालेला आहे का नाही. थांबा. एक्सक्यूज मी. हो, मी बरोबर दिसतोय का फ्रेम मध्ये? बघा. हो का? फिरवा ना. काय होतंय? डोकं टेकतंय? अरे बापरे. हो का? थांबा थांबा थांबा. अरे कसं काय असं होतंय ते? कसं काय असं होतंय? हा, हाईट घ्यायला पाहिजे. नाही, इकडनं नाही, इकडे म्हणजे ट्रायपॉडची हाईट. ट्रायपॉडची हाईट म्हणजे मी फारच कमी केलेलं आहे असा अर्थ आहे त्याचा. हा, तुम्ही बसताय का? अरे फॅन्टास्टिक. थँक्यू 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 थँक्यू. अरे हे फारच थँक्यू बरं का. या साईडला बसता ना तुम्ही? हो, अगदी बरोबर. एक्झॅक्ट तिथेच. अरे चालू आहे. चालू आहे, कॅमेरा चालू आहे. एकदम परफेक्ट. आता मी बसतो. हो ना. थँक्यू. मी काय करतो बरोबर. माझा आता प्रयत्न असा चालला होता ना की इकडनं मागून तो मोबाईल वाचता यायला पाहिजे, म्हणजे कशी इमेज असेल हे. पहिलं इथे लागलं ना, पहिल्या फटक्यात बरोबर झालं. पण तेव्हाही तोच प्रॉब्लेम होता बरं का, डोकं टेकलं होतं छपरायला. म्हणून मी मागे घेतला, पण मी हाईट नाही वाढवली, तिथे चुकलं होतं. तुम्ही ते सांगितलं ते बरं झालं. आता हे बरोबर झालं ते. और नाही तर हे सेट करण्यातच इतका वेळ जातो माहितीये का. कारण नाही, मला एकदा अंदाज गेला ना की गडबड झाली असती, पण तुम्ही मदत केली त्यामुळे हे जमलं. हा, माझं नाव रवी करंदीकर. तर आपल्याला काय जीमेल आयडी बरोबर एक युट्यूब चॅनल येतच ना, तर मी त्याच्यामध्ये आपलं एकंदरीत आयुष्य डॉक्युमेंट करून ठेवतो. रवी करंदीकर. हा, उद्देश एवढाच आहे की आपलं डे टू डे लाईफ डॉक्युमेंट करून ठेवणं. पर्सनल चॅनल आहे, म्हणजे असं कमर्शियल नाहीये किंवा काही उद्बोधक वगैरे ट्युटोरियल वगैरे काही नसतो, संदोष नसतो. पॉलिटिकल, आजकाल ते पॉलिटिकल अनालिसिस केवढं पॉप्युलर झालं. मी बघतो, मी पण बघतो. वेगळे व्ह्यूज पण मिळतात आणि मग कन्फ्युजन पण होतं. नाही, त्यामुळे मी वेळ ठरवून दिला की त्या विषयावर एवढा वेळच खर्च करायचा. नाही तर काय खरंच कन्फ्युजन. म्हणजे वेगवेगळे व्ह्यूज ठीक आहे. आपण का नाही बघितला हा व्ह्यू? हो, असं वाटायला लागतं ना. चला बाय. थँक्यू. तर यांनी मदत केल्यामुळे हे सगळं पटकन जमलेलं आहे आणि छान जमलेलं आहे. तर हे सगळा उद्योग कशा करता चाललेला होता? शुक्रवारच्या सिंहगडाचा रिपोर्ट देण्याकरता. तर नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. आपण असं व्हिडिओ काढत असलो तर लोक विचारतात बरं का, तुमचं युट्यूब आहे का, युट्यूब चॅनल आहे का. आणि जर युट्यूब चॅनल असेल तर लोक मदत करतात. शुक्रवारी तेच झालं. शुक्रवारी मी एक छोटा मुलींचा ग्रुप होता, तर मी त्यांना म्हटलं की तुमचा मी फोटो काढून देऊ का ग्रुपचा. आले, द्या काका द्या. मी त्यांचे फोटो काढले. ते फोटो काढून झाल्यानंतर मी त्यामुळे आता मला विचारलं तर तुमचं युट्यूब चॅनल आहे का, कारण त्यांनी मला व्हिडिओ काढताना बघितलं होतं. म्हटलं हो. मग त्यांनी नाव वगैरे लिहून घेतलं. तर मग मी त्यांना असं विचारलं की आता मला एक जरा सल्ला द्या की उतरून जाऊ का. तर त्यांनी, कारण त्या मुली चढून आल्या त्या, तर त्यामुळे काका तुम्ही चढून आला? हो, चढून आलो. चढून आला ठीक आहे, पण आता उतरून जाऊ नका बरं का, खूप घसरणं आहे.
तर तरुण मुलं सुद्धा ना इतकी काइंड असतात, इतकी काइंड असतात. त्याने इतकं मनापासून मला सांगितलं, काका घसरडे जाऊ नका. बरं मी कसा जाऊ आता, उतरून जाऊ? नाही तुम्ही ना काका आता जीपनच जा, कारण तुम्ही खाली गेले ना हा. म्हणजे स्लोप आहे तर त्याच्यामुळे घसरण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे तुम्ही जीपने जा. रस्त्याने हो ना. आता ट्रेक करून वरती आलात ना चालत, मग जाताना जीपने जा. आणि तुम्ही चढून आलेले आहात, तर त्यामुळे तुमचं म्हणणं, तुमचा अनुभव हे सगळं लक्षात घेऊन मी आता जीपनीच जाणं आवश्यक आहे, है ना? बरं झालं तुम्ही मला भेटलात ते, नाही तर माझं काय झालं असतं. आणि तुम्ही आम्हाला भेटले फोटो काढायसाठी. आवडले का फोटो ते? चला छान काढले. चला, थँक्यू, थँक्यू. बाय. बाय. मग मी काय केलं असेल, मी अर्थातच उतरून आलो. घसरडं होतं हे मला माहिती होतं, कारण मी येताना अनुभवलेलं होतं. पण मजा तीच आहे ना की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या ऋतूमध्ये सिंहगडाची चढण्या उतरण्याची जी वाट आहे, त्याची जी वेगवेगळी अवस्था असते, तर त्याच्यामध्ये चढून जाण्यात आणि उतरून येण्यात तर मला गंमत वाटते. बरोबर की नाही? ते तर ते उतरण्याची गोष्ट नंतर सांगतो. पहिली गोष्ट काय सांगतो माहितीये का? हा, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण सिंहगड ढगात होता. माझ्या आवडत्या कलामंत्रीच्या बुरुजावर गेलो. 15 ऑगस्ट असल्यामुळे खूप गर्दी होती, तिथेही खूप गर्दी होती. त्यामुळे मी लांबूनच एकंदरीत तो कलामंत्रीचा बुरुज आणि त्याच्यात जमलेला लोक कशी गंमत करतायत, ढगात बुरुजावर राहणं कसं एन्जॉय करतायत, हे मी बघितलं. आणि तिथून मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. आणि मग तिथून मी चालत 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 आपल्या टिळकांच्या बंगल्यापर्यंत आलो. तिथे मी भाकरी वगैरे खाल्ली आणि मग उतरून येताना पण मी व्हिडिओ केले. तर ते मी तिथे त्यावेळेला व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर ते व्हिडिओ शूट केलेले आहेत ते आता बघा तुम्ही.
तर दुसरा महत्वाचा हायलाइट काय होता की तो 15 ऑगस्टचा शुक्रवार होता. म्हणजे त्या शुक्रवारी 15 ऑगस्ट होतं. तर त्या दिवशी तुम्हाला माहितीये का, तानाजी महाराजांच्या समाधीच्या बाहेर मराठा लाईफ इन्फंट्रीने एक ध्वजारोहण केलेलं होतं. आणि मी ध्वजवंदन झालेलं होतं, ऑलरेडी झालेलं होतं त्या ठरलेल्या वेळी. पण मी जेव्हा पोचलो ना, तर त्यावेळेला ध्वजवंदन होऊन जवळजवळ तास दीड तास झालेला होता. पण मी गेलो तेव्हा सुद्धा तरुणांची गर्दी होती. कशा करता माहितीये का, की त्या ध्वजाच्या समोर जे 2 जवान उभे होते त्यांच्या बरोबर उभं राहून फोटो काढण्याकरता. तर सगळे तरुण अभिमानाने कौतुकाने त्या ध्वजासमोर जवानांच्या बरोबर फोटो काढून घेत होते. आणि नंतर त्या जवानांशी शेक हँड करून त्यांना धन्यवाद देत होते. धन्यवाद कशा करता, अरे हे असं पहिल्यांदाच झालं ना ऑपरेशन सिंदूर मध्ये, असं पहिल्यांदाच झालं की आपलं जे सैन्य आहे, आपलं जे जवान आहेत, तर त्यांचा मुख्य उद्देश काय आहे, तर आपल्या सगळ्या भारतीय नागरिकांचं संरक्षण करणं. कुणापासून संरक्षण, या अतिरेक्यांपासून संरक्षण, बरोबर ना. तर ती जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामुळे सगळ्या भारतातले लोक किती भारावून गेलेले आहेत. आणि पर्टिक्युलरली पुण्यात माहितीये ना, जर्मन बेकरी मोठा बॉम्बस्फोट झालेला. त्याच्यानंतर मुंबईवरचा हल्ला 26/11, त्याच्यानंतर त्या आपल्या ट्रेन मधले बॉम्बस्फोट, हे सगळं आपण पुणेकरांनी अगदी जवळनं बघितलेलं आहे. ते आपण ते सगळं अनुभवलेलं आहे. ते आपल्या त्या जखमा अजून आपल्या मनात ताज्या आहेत. पण एवढ्या वर्षामध्ये असं कधीही झालेलं नव्हतं की हे अतिरेक्यांचे प्रकार थांबावेत म्हणून सरकारने काही ऍक्शन घेतलेली आहे. जनतेचं संरक्षण करण्याकरता सेनेचा उपयोग करण्यात आलेला आहे. असं कधीही झालं नव्हतं. ते यावेळेला झालं आणि हे सगळ्यांना जाणवलं, मलाही जाणवलं. आपण पुणेकरांनी घरात बसून टीव्हीवर लाईव्ह बघितलं की तिकडनं द्रोण येत आहेत आणि आपलं एअर डिफेन्स सिस्टीम ते उडवता आहेत. आपण क्रिकेटची मॅच बघावी तसं आरामात लाईव्ह बघत होतो. आणि त्या युद्धाची धग आपल्यापर्यंत अजिबात पोचलेली नव्हती. पण हे जे सगळं चाललेलं आहे, हे आपलं संरक्षण करण्याकरता हे जवान लढता आहेत. आणि कसले हायटेक आहेत राव, कळालंय. तर त्यामुळे ते सगळे तरुण आणि पुण्यातले तरुण, पुण्यातले सगळे हायटेक तरुण, सगळे IT वगैरे एकदम सोफिस्टिकेटेड, ते इतके भारावून गेलेले आहेत ना, इतके भारावून गेलेले आहेत की 2 साधे जवान कदाचित ते लढायला गेलेही नसतील, पण ते त्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भाग घेतलेल्या सगळ्या जवानांचे प्रतिनिधी आहेत असं समजून त्यांचे कौतुक करण्यात येत होतं, त्यांचे आभार मानण्यात येत होते. हा जो कार्यक्रम चालला होता ना, तो कमाल होता, कमाल. मी त्याच वेळेला तिथे पटकन त्याचा एक व्हॉट्सअप व्हिडिओ करून अपलोड केलेला होतो. तर तो मी इथे लावतोय, तो बघा तुम्ही. फारच सुंदर कार्यक्रम. इतका मी त्याने भारावून गेलो ना, इतका भारावून गेलो ना. हा, वाह 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 वाह. हा दुसरा
मी आता कलावंतरीच्या बुरुजावरनं निघालेलो आहे आणि थंडीने माझी बोबडी वळालेली आहे. त्यामुळे शब्द काही शब्द खाल्ले जातात. आठवतं मागच्या शुक्रवारी मी या कलावंतणीच्या बुरुजापासून टिळकांच्या वाड्यापर्यंत जाताना लाईव्ह केलेलं होतं, यूट्यूब लाईव्ह, आणि ते खूप छान झालेलं होतं. म्हणजे ते सिग्नल स्ट्रेंथ चांगली होती, त्यामुळे ते सगळं सलग व्यवस्थित दिसलं. जवळजवळ 45 मिनिटाचा तो व्हिडिओ होता. तर आज मी लाईव्ह करण्याच्या ऐवजी चक्क व्हिडिओ शूट करतो आहे. सगळा सिंहगड ढगामध्ये आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावल्याची जागा. ही ती जागा आहे. तर या ढगातल्या सिंहगडावर चालायला फार खूप छान वाटते. तानाजीकडे आहे तो बघितला. मग इकडे गेलो ना तो एक टोप लागेल. हा तो टोप मध्ये फोटो काढ ना. इकडे जास्त
ही खाली दिसतीये ना, तो जो कळस दिसतोय ना, ती राजाराम महाराजांची समाधी आहे. Come on. We can walk for a little bit. Come on. Maybe cover that much of space and left. No, I don't like to walk like that. छत्रपति राजा, हाँ राजाराम महाराज का किधर है? ठेव तू रे फोन नको कोणाला काय करायला ठेव. सँडविच वगैरे बनवायची का? परवा आम्ही ना रस्ते कधी गेलो तर तुमची झालं होती सगळं झालं होती. गेल्यावर ना ते मोडून कधी जात मिळत लागत. अगं हातात घेऊ नको, तुला किती वेळा सांगू. शेजारीच नाही ना बांधा 4-5 फुटांनी. हा किती वासावली पोहा मॅगी कुठल्या सिगरेट चालूच दिदी कापायला बनणार. पहिले गेले तर
जागा उंचीच नाही त्यामुळे तू पाण्याची टाके जाते इथे थांबा तिकडून काढतो दिवसभर सरणार नाही हा नाही तुम्ही तुमचा अरे झकास झकास वा अरे मसाला टाकू आम्हाला चाट मसाला टाकणार काय माहिती वाटतं नॉर्मल आणि तिसरं हायलाइट तो मगाशी सांगितला तो तरुण मुली 18-19 वर्षाच्या त्यांनी किती दयाळू आहेत बघा त्यांच्या मनात किती प्रेम आहे. त्यांनी मला सांगितलं काका घसरडी वाट आहे नका जाऊ उतरून नका जाऊ झेपनी जा. किती काइंड आहेत ना. तर मी नाठाळ आहे आणि मला त्याच्यात तर गंमत येते तर त्यामुळे मी उतरून आलो. पण त्या म्हणाल्या ते खरं आहे बरं का. पण मलाही माहिती होतं पण खरं सांगू का चढताना जेवढी फजिती झाली सारखा पाय घसरायचा. तुम्हाला माहिती आहे चढताना अनवाणी चढतो तर अनवाणी सारखे पाय घसरत होते. कोणीतरी मला सजेस्ट केलं की जरा स्टिक वापर तर त्याप्रमाणे मी ट्रेकिंग पोल काढून शेवटचा काही भाग ट्रेकिंग पोल काढून त्याचा सपोर्ट घेतला. असं घसरून उतारावर धाडकन तोंडावर पडू नये म्हणून. नाही तसं पाय ठेवला ना की सटकायचा पाय ठेवला की सटकायचा.
एका ठिकाणी तर माझी फजिती झाली. मी असं अडकलेलो होतो तिथे, अशा ढांगा टाकून जायच्या होत्या आणि मी बघितलं तो सगळं असं घसरडं दिसत होतं. मी अडकून राहिलो. तर तेवढ्यात समोरनं एक जण आला, त्याने मला हात दिला आणि मग त्याचा हात धरून मी पटकन गेलो ढांग टाकून. माय गॉड. तर हे माझ्या लक्षात होतं, मला कल्पना होती. पण मग उतरताना काय ना, दोन गोष्टी झाल्या की मी चपला घातल्या, तर त्यामुळे पाय, अनवाणी पाय जसा सटकतो ना चिखलावरनं, ओला झालेला पाय, तेवढ्या चपला सटकत नाहीत, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आडवा आडवा पाय टाकत की हळूहळू हळू आलो, व्यवस्थित आलो. जिथे ढांगा टाकून जाताना खाली अशी दरी होती, तिथे छोटी दरी, तर तिथे मी ती दरीच उतरून गेलो. त्यामुळे उतरताना मी काही कुठे लटकलो नाही. आणि आणखीन एक गोष्ट झाली की उतरताना किती वाजता, मी असं साधारणतः 12-12:30च्या सुमाराला उतरत होतो. तर तोपर्यंत ऊन पडलेलं होतं, वारा होता, त्याच्यामुळे जरा सकाळी जेवढी घसरडी आणि बुळबुळीत वाट होती ती जरा वाऱ्यामुळे, उन्हामुळे थोडी वाळलेली होती. त्यामुळे खरं तर कमी घसरड झालेलं होतं. तर आणि मग मला असं जरा कौतुक वाटलं ना की आपण जे करतो आहोत ते ऍक्च्युअली तरुणांना सुद्धा अवघड वाटतं, पण तरी सुद्धा आपण करतो आहोत. वय वाढलं तरी अजून बालिशपणा गेलेला नाहीये. तर असं मी उतरून आलो आणि उतरताना दोन गोष्टी फार मजेशीर झाल्या. एका ठिकाणी मी लोकांना म्हणलं, अरे ही जागा खूप चांगली आहे, चढताना मला फोटो काढायला जमला नाही तर माझा फोटो काढता का? तर तो मुलगा म्हणाला, का काढतो. त्याने इथे उभा राहा असं सांगून माझा फोटो काढला. नंतर तो मला काढला, थांबा जरा, हा गॉगल गॉगल कशाला, गॉगल लावून फार भारी दिसत. त्यांनी सगळं गॉगल दिला आणि मग मी गॉगल लावून फोटो काढला. त्याच्यामध्ये मी एकदम असा डायनॅमिक दिसत होतो. अरे काय आयडिया असतात, गॉगल की डायनॅमिक दिसतो. माय गॉड. खूप लोक ना ते असे मोठे मोठे पॅडेड स्पोर्ट शूज घालतात ना, त्याचं कारण तेच आहे. असे भरपूर पॅडेड, मोठा मोठा सोल, खूप पॅड असे ते मोठे मोठे बूट घातले ना की त्यांना असं एक वेगळाच रुबाब येत होतो. तर तसा मग गॉगल फोटो काढला. आणखीन एक महत्वाची गोष्ट काय झाली, अरे दोघ जण मला भेटले, चावरे आणि महाजन. त्यांच्याकडे बघूनच माझ्या लक्षात आलं की अरे हे तर माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे असले पाहिजेत. तर त्यामुळे मी त्यांना, आणि चढताना भेटले बरं का, पुणे दरवाजा अगदी जवळ, ते असे जरा बसलेले होते शेवटच्या हॉटेलपाशी ताक पीत. त्यांना वाकून नमस्कार केला. म्हटलं तुम्ही माझ्यापेक्षा 10 वर्षांनी तरी मोठे असाल. ते आले, हो. किती वर्षाचे आहात? आम्ही दोघंही 78 वर्षाचे आहात. म्हटलं बघा तुमच्या समोर मी किती लहान आहे, फक्त 70 वर्षाचा आहे. तर हे असे लोक भेटले ना माझ्यापेक्षा वयाने मोठे, की दोन गोष्टी होतात. की पहिलं म्हणजे आपण खूप लहान आहोत आणि 78 वर्षाची माणसं जातात तर आपल्याला काय म्हणजे प्रश्नच नाही, आपण तर फारच लहान आहोत, उत्साह येतो. एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय लक्षात येते की अरे अजून आपल्याला सिंहगडवर यायला खूप सवड आहे, म्हणजे अजून आपण खूप वर्ष येऊ शकतो आहोत. आता हे दोघं जण भेटले 78 वर्षाचे, एकदम आरामात येत होते. वयामुळे तुम्हाला काही असा फरक जाणवतो का? त्यानंतर आम्ही हळूहळू येतो एवढं असं. आणि मग मी त्यांच्या मागे 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 आलो. म्हटलं तुम्ही पुढे व्हा, मी मागे मागे येतो. तर ते हळूहळू चालत होते, पण अगदी व्यवस्थित चालत होते. माहिती
ही गोष्ट होते की वयाबरोबर ना टेक्निक वर कमांड येते. म्हणजे आता वयाबरोबर आणि त्या दोघांच्या फोटोकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यामध्ये जोर 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 कमी झालेला होता, पण त्यांना ते चालण्याचं टेक्निक माहिती होतं. त्यामुळे कमी कष्टामध्ये कमी जोर लावून ते असे सहज जे चालतात ना, तर त्याच्या मागे त्यांची एवढ्या वर्षाची तपश्चर्या असते. तुम्ही बघितलं अगदी व्यवस्थित चालत होते, अगदी व्यवस्थित. काही ठिकाणी जिथे त्यांच्या दृष्टीने जरा अवघड स्टेप टाकणं अवघड होतं, तिथे थोडं जरा थांबून विचार करत होते आणि मग पाऊल टाकत होते. बाकी अगदी आरामात आले. म्हणजे माझ्या चालण्यात आणि त्यांच्या चालण्यात तसं काही फरक नव्हता. तर त्यामुळे ते म्हणाले ते खरं आहे. म्हणजे ते फार काही फरक पडत नाही, फक्त आपण फार जोर लावत नाही, आपण जरा हळूहळू येतो. पण आपल्याला ते जे चालण्याचं टेक्निक आणि जमलेलं मुरलेलं आहे आपल्या अंगात, तर त्यामुळे आपण येतो सहज, काय अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. तरुणांना हे माहिती नसतं. तरुणांना 20ल्या 30ल्या काय 50ल्या लोकांना आपल्या शरीराबद्दल विशेष काही माहिती नसते, शारीरिक क्षमतेबद्दल कल्पना नसते, वृद्धत्वाबद्दल चुकीचे ग्रह असतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं कसं हे शक्य आहे, या लोकांना कसं काय जमतं, है ना. तर ते पण ते दोघं जण भेटले, तेही खूप इन्स्पायरिंग होतं. ते तर अशी या शुक्रवारी ना सिंहगडावर खूप मजा आली. तर ठरल्याप्रमाणे ही जी मजा आली त्याची नोंद करून ठेवायला पाहिजे. कारण हे जे छोटे छोटे क्षण आहेत ना, सिंहगडावर ढगात फिरणे, हे असे लोक भेटणे, ह्याच्यामुळेच आयुष्यामध्ये मजा येते, है ना. त्यामुळे याची नोंद करून ठेवणं आवश्यक आहे. आणि नोंद करण्याकरता युट्यूबनी ही सोय केलेली आहे की व्हिडिओ करा आणि अपलोड करून ठेवा. चला, बाय.